मुंबईमध्ये भायखळ्याच्या मुख्य मतदान केंद्रातून निवडणुकीची सामग्री मतदान केंद्रावर पाठवली जाते आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सूचना देखील यावेळेला प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। ईव्हीएमची तपासणी आणि इतर बाबींची पूर्तता केल्यानंतर ही सामग्री अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। तर निवडणुकीच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या संपूर्ण तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। 20 तास उरलेत आणि भायखळ्याच्या मतदान केंद्रावरती आपण आहोत। इथून आता सगळ्या ईव्हीएम ज्या आहेत त्या रवाना होत आहेत। पोलीस बंदोबस्तामध्ये या सगळ्या गाड्या झोन निहाय ज्या गाड्या मतदान केंद्र निहाय ज्या काही गाड्या आणि सामग्री आहे ती रवाना केली जाते। पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे, पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। ईव्हीएमच्या पेट्या असतील किंवा आवश्यक ज्या काही सामग्री मतदानासाठी आवश्यक आहेत त्या सगळ्यांची रवानगी इथे आता पोलीस बंदोबस्तामध्ये केली जाते। एकंदरच लोकशाहीचा उत्सव म्हणून मतदानाकडे पाहिलं जातं। निवडणुका या लोकशाहीसाठी आवश्यक मानल्या जातात, त्याचाच एक भाग म्हणून उद्याच्या या मतदानाला तितकंसं मोठं महत्त्व प्राप्त झालंय। पोलिसांच्या तैनातीमध्ये या सगळ्या गोष्टी आता रवाना केल्या जातात। अवघ्या काही मिनिटांमध्ये काही क्षणांमध्ये या गाड्या आपापल्या मतदान केंद्रावरती जातील, त्या ठिकाणी ईव्हीएम तपासल्या जातील आणि जी काही पूर्वतयारी आहे उद्याच्या निवडणुकीची ती काही वेळात पूर्ण होईल आणि उद्या सकाळी मतदानाला सुरुवात होईल। अर्थात मतदार आपलं मतदान देऊन नेमकं कोणाला कौल देतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। प्रशासन आपल्या बाजूने सज्ज झाले, प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली दिसते, त्यामुळे उद्या नेमकं काय होतंय, मतदार नेमकं कशा प्रकारे मतदानाच्या या सगळ्या प्रक्रियेला प्रतिसाद देतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।